जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील मनाच्या गणपतीची 140 वर्षांची असून आज दादा व बाबा गणपतीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे। विधिवत पूजेअर्चेसह रथामध्ये दादा गणपती विराजमान झाले आहे। विशेष म्हणजे दादा बाबा गणपतींची मूर्ती ही काळ्या मातीपासूनच मंडळाचे सदस्य हे साकारत असतात। आज मूर्ती स्थापनेनंतर गणरायाला पारंपरिक सोन्या व चांदीच्या आभूषणाचा साज देण्यात आल्याने भक्तांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती। दादा गणपतीप्रमाणेच मानाचा बाबा गणपतीची देखील स्थापना झाली आहे। या मंडळाला देखील यंदा 139 वर्षे पूर्ण होत आहेत। ही मूर्ती देखील काळ्या मातीपासूनच मंडळाचे कार्यकर्ते तयार करत असतात। दादा बाबा प्रमाणाचे मानाचे गणपती असलेले काका मामा आणि तात्या गणपती मंडळाने आपल्या गणरायांची स्थापना केली आहे। या गणपती मंडळांना देखील शतकोत्तर परंपरा लाभली आहे। तर दुसरीकडे अनेक व्यायामशाळा आणि तालिमांचे गणपती देखील वाजत गाजत विराजमान झाले आहे। यावेळी गुलालाची उधळण आणि पारंपरिक पद्धतीचे गणपती नृत्याने साऱ्यांचेच लक्ष वेधल्याने हे गणपती आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत। कोरोना काळानंतर तब्बल 2 वर्षांनी गणेशोत्सवात यंदा निर्बंध मुक्त झाल्याने एक आगळा वेगळा उत्साह गणेश भक्तांमध्ये पाहावयास मिळत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय गणेश। आमच्या नंदनगरीच्या आराध्य दैवत मानाच्या व नवसाच्या श्री दादा गणपती मंडळ हे गेल्या 138 वर्षापासून इको फ्रेंडली अशा पद्धतीने गणेश उत्सव साजरी करत आहोत। काळ्या मातीने श्रावण महिन्याच्या चतुर्थीच्या वेळेस स्थापना करून या मंडळाच्या गणेश मूर्ती साकारण्यास सुरुवात होते। मंडळाच्या कार्यकर्त्यांना हातभार लावून सर्व मिळून मूर्ती साकार होते। त्यानंतर चतुर्थीची स्थापना वगैरे केली जाते। वर रथावर यांची मिरवणूक काढली जाते। तसंच प्रथम मानाच्या व नवसाच्या दादा गणपती व बाबा गणपती यांची हरिहर भेट होते। हरिहर भेट चौकामध्ये खूप मोठा उत्साह असतो। खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झालेली असते। बाहेर गावाहून विविध शहरांमधून भाविक येत असतात आणि जनतेची अशी श्रद्धा आहे का इथं ज्याने नवस मांडलाय त्याचा नवस हा पूर्ण झालाय। म्हणून आज स्थापनेपासून तर अनंत चतुर्दशीपर्यंत नवस फेडणाऱ्या भाविकांची सर्वात मोठी गर्दी असते। इथं आरत्यांची सुरुवात होत असते। पहिली आरती झाल्यापासून सर्व आरत्यांना सुरुवात होते। कोणाची सत्यनारायणाची पूजा असते, कोणाचे काय, सर्वांचे नवस आजपर्यंत बाप्पांनी पूर्ण केलेले आहेत। असा आमच्या नंदनगरीचा राजा म्हणून प्रख्यात असलेला श्री मानाच्या व नवसाच्या दादा गणपतीचा उत्सव फार जल्लोषात साजरी केला जातो। जय गणेश। श्री प्रथम मानाच्या नवसाचे दादा गणपती मंडळ सर्व भक्तांचे आधी स्वागत करत। आज आमचा आगमन सोहळा झालेला आहे। यानुसार आम्ही दादा गणपती मंडळ हे 10 दिवसात विविध सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम राबवत असतो। त्यामध्ये महिलांचे अथर्वशीर्ष पठण, लहान मुलांचे सांस्कृतिक फॅन्सी ड्रेस वेशभूषा, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण, लाठीकाठीचा प्रयोग आणि त्यानुसार रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे मंडळ काही उपक्रम राबवत असतात। त्यानुसार आमच्या भाविकांची श्रद्धा असल्याने आम्ही हरहर भेट श्री प्रथम मानाच्या नवसाचे श्री दादा गणपती व बाबा गणपती यांची हरहर भेट या ठिकाणी होत असते। भाविकांच्या उत्साहानुसार त्या ठिकाणी भरपूर प्रतिसाद मिळतो। लोक मोठ्या संख्येने तेथे उपस्थित असतात आणि जवळपासचे आमचं नंदुरबार शहर याच्या जवळपास आजूबाजूला खेड्यातील लोक हे या ठिकाणी हरहर भेट बघण्यासाठी येत असतात। अशा प्रकारे आम्ही विविध पद्धतीने हे 10 दिवस उत्साहात साजरा करतो।